आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. ते कुठे ठेवले तुम्ही? आज किती तारीख आहे? इथे ना नाही हे येतात 250 स्पीड. हां नाही 250 स्पीड. बाहेर किती किलोमीटर आहे तुमच्या पोलीस स्टेशनपासून स्पॉट? करू सुरू करू. सांगू. त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 26 तारखेला आम्ही एक दरोड्याचा गुन्हा आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हिनिंग नाईटमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे. घटना घडलेली आहे. बेसिकली याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे MSEDCLचं, तर त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं आणि त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता, असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी, अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं, असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून आणि त्यांना ह्या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते, तर अशा प्रकारच्या ह्या वस्तूंनी पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन आणि त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते. तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल, त्याचबरोबर या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत, एकूण 11 आरोपी, आणखी एक आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी, त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स, अशा सगळ्या प्रकारचं ह्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनपासून अंदाजे एक 10-15 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगानं, आणि त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी, म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला. 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल
त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं आणि अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ही नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहेत ते 112 वाहनावरचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. ते माल कशाचं होतं आणि कशासाठी वापरलं जाणार होतं? हा माल मी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशन जे आहे ते इलेक्ट्रिक त्या ठिकाणी MSCBचं तर त्या ठिकाणी हा माल होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर्स आहेत, वायर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं म्हणजे त्याला जे वापरण्यासाठी येणारी जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारी जी काही सगळी त्याच्यातली इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणू शकतो अशा प्रकारची सगळी ही काही ड्रम होते आणि त्याप्रमाणे हा सगळा मुद्देमाल आहे. आणि सर हे आता जे तुम्ही आरोपी पकडलेला आहे तर हे आरोपींनी आधी असे गुन्हे केलेले आहेत का किंवा काही रेकॉर्डवरही गुन्हेगार आहेत का? हा याच्यामधला एक जो आरोपी आहे त्या आरोपी इस्माईल नावाचा एक आरोपी आहे आणि तो जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीचा एक सिंदर पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारच्या वायरच्या संदर्भातला एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगानं पण आपला त्याचा तपास सुरू आहे. तर आरोपी स्थानिकच आहेत का बाहेर? हां म्हणजे हे जे आरोपी आहेत ते वाडीवरे परिसरातले त्याचबरोबर अंबड परिसरामधले आणि या दोन्ही ठिकाणचे आणि आजूबाजूच्या काही गावातली अशा प्रकारचे आरोपी आहेत. ठीक आहे. हां याच्यामध्ये रेकी जे आहे ते हे काही दिवसापूर्वी एक 8-1 दिवसापूर्वी हे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आले होते आणि त्यांचा जाण्याचा जो मार्ग आहे तो जाण्याचा मार्ग बेसिकली त्याच ज्या ठिकाणी हे कामगार राहतात आणि जिथे सामान पडलेलं आहे अशा ठिकाणून त्यांचा जाण्याचा मार्ग होता आणि त्या ठिकाणून यांनी रेकी त्या ठिकाणी ती केलेली आहे आणि त्याच्यातून मग त्यांनी अशा प्रकारच्या दरोड्याचा हा जो कट रचला दरोडा केला आणि त्या ठिकाणी 2 जे आहेत कामगार त्यांना किडनॅपिंग पण केलेलं होतं आणि ट्रॅक्टर पण त्या ठिकाणून पळवून नेलेला होता. तो ट्रॅक्टर तो मुद्देमाल असा सगळा आपण वालदेवी जो डॅम आहे तिथून आपण तो ताब्यात घेतला. सारोळ या भागात काम करत होते अशी काही माहिती आहे? नाही याच्यामध्ये ते जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. आता याच्यातले बरेचसे जे आहेत ते पूर्वी काही ठिकाणी कोणी कंपनीत काम करणारे कामगार होते, काही ठिकाणी आजूबाजूला मजुरी करणारे आहेत, काही शेती करणारे आहेत. पण याच्यामध्ये जे आहेत ते अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या एकमेव उद्देशाने असे सगळे एकत्र येऊन यांनी गुन्हा केलेला आहे. ठीक आहे. चलो फक्त त्याच्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो 112 जी आपली हेल्पलाईन आहे त्या 112च्या हेल्पलाईनमध्ये तात्काळ आपण त्या ठिकाणी सगळ्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ MSCBकडनं आपल्याला कॉल आला. तो कॉल आल्यानंतर आपण त्या ठिकाणी रिस्पॉन्ड केला आणि आमच्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ 112च्या कॉलला दरोड्याच्या कॉलला तात्काळ रिस्पॉन्ड देऊन जवळजवळ आपण 2 तासामध्ये हा सगळा मुद्देमाल आणि 11 आरोपी आपण ताब्यात घेतले. लोकांसाठी लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.